महत्वाची बातमी, मुंबई सत्र न्यायालयाच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जमले आहेत। आताची ही महत्वाची बातमी, मुंबई सत्र न्यायालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झाली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रदीप, काय नेमका सांगाल? ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जमलेत कोर्टाबाहेर। अगदी बरोबर आहे। खरं तर पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणामध्ये सध्या कोर्टामध्ये निकाल जो आहे तो वाचला जातो। मात्र दुसऱ्या बाजूला आपण बाहेर पाहतोय की ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ओमराजे निंबाळकर यांनी पक्षासोबत गद्दारी केलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून हे सगळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। कशासाठी तुमचा निषेध आहे, विरोध आहे? पोलिसांकडून नक्की काय सांगितलं? काय नाही, तुम्ही मीडिया कशाला? काय तुमचं म्हणणं तरी आम्ही आलोय बघायला। तुमचा विरोध नक्की कोणाला आहे? विरोध कोणाला? तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार। विरोध कुणाला आहे? विरोध कशासाठी? ब्रेकिंग न्यूज मिळणार, थोडा वेळ वाट बघा। गद्दारांना, ज्यांनी गद्दारी केले त्यांना विरोध आहे आणि तो कायमचा राहणार आमचा विरोध, कारण आमच्या कामावर त्यांना निवडून दिले आम्ही। आमचा विरोध आहे त्या गद्दारांना। पोलीस काय म्हणतात? आम्हाला काय पोलीस अडवणूक करतायत। आपण पाहताय तुम्हाला हे ब्रेकिंग बोलू नका. नाही ब्रेकिंग नाही, तुम्ही जमलात कशासाठी? नक्की विरोध काय? विरोध ओमराजे निंबाळकर बघायला आलोय, इथले स्थानिक आहोत, जमायचा काय प्रश्न आहे? मात्र पोलीस का मग बाजूला? पोलीस का बाजूला करतात? तुम्ही स्थानिक आहात, विचारा ते का बाजूला मग तुम्ही पोलिसांना विचारलं नाही का की तुम्ही आम्हाला बाजूला का करताय? ते बोलले नाही, इथे राहा, आम्ही ऐकतो। हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। बस जाऊन दे ना आता। पाहतोय की पोलीस जे आहेत ते सुद्धा आपण पाहतोय की परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडून सुद्धा इथल्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं जातंय। मात्र यांचं म्हणणं आहे की अगदी थोड्या वेळात आम्ही तुम्हाला कळवू। मात्र हे सगळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते ओमराजे निंबाळकर यांना विरोध म्हणून या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कोर्टाच्या परिसरामध्ये आपण पाहतोय की जे कार्यकर्ते जमतात त्यांना पोलिसांकडून या ठिकाणाहून बाजूला केलं जातंय। मात्र ओमराजे निंबाळकर निकालानंतर बाहेर आल्यानंतर नक्की या परिसरामध्ये गोंधळ होतो काय पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की पोलिसांनी सगळ्या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। कोर्टापासून ते कोर्टाच्या परिसरामध्ये जवळपास 500 मीटरवरती सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। अगदी थोड्या वेळात या हत्याकांड प्रकरणामध्ये नक्की काय निकाल येतो पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ओमराजे निंबाळकरांना विरोध करण्यासाठी जमलेले पाहायला मिळतात। नक्कीच मुंबई सत्र न्यायालयाच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जमलेले आहेत। पोलिसांनी या परिसरातून त्यांना हटवलं। मात्र सध्या बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर कोर्टामध्ये आहेत। गद्दारी केली, त्यांना आमचा विरोध आहे असं ठाकरेंचे शिवसैनिक म्हणतायत। मुंबई सत्र न्यायालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जमले।